समोर सर का या ना या समोर सर का या मागं उभे राहिल्यापेक्षा बसा, इकडे जागा खाली आहे. तुमच्या वहिनीसारखी दिसतो का बहिणीसारखी? बहिणीसारखी दिसतो ना का वहिनीसारखी? मायसारखी मायसारखी नाही, आजी सारखी का? आता तर आबाजीने चष्मा पुसून पाहिला, पहा ना तुम्ही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजाची पात्र दयाटविता महापुण्यराची. नमस्कार माझा पुंडरी भगवान की कुठलाही जरी कार्यक्रम चालू करत असला तर गणरायाला वंदन करत असते. आपण रात्री सुद्धा केलं, नाच पण करून अखेरीपर्यंत भारूड होईपर्यंत गणरायाला वंदन करायचं, कारण की आपल्या कार्यक्रमाला जय मिळते. वांग्या बस खाली. आधी गणाला वंदन करू आम्ही 12 गाव, आधी सर्व भावपूजा तुका मन मन चंचल हाती गुरुची. आता यवतमाळ जिल्ह्यातून आली, तुम्हाला बसा 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 म्हणालो तरी बसत ना तुम्ही. खरोखर जेवढे उभे आहेत ना तेवढ्याले मुळव्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून बस. खोटं नाही सांगत मी, त्याला मुळव्याचा खरोखर प्रॉब्लेम आहे म्हणून बसता येत नाही त्याला. आता जेवढे बसलेले आहे त्याला मुळव्याचा प्रॉब्लेम नाही आहे, असं काही हरकत नाही. यवतमाळ जिल्ह्यातून आली, तुमच्या आवळपूर गावातली. कशासाठी? कथा श्रवण करण्यासाठी. आमच्या महाराजांची कथा चांगली सुंदर करतात म्हणा, एवढ्या दुरून आली. पण खरं सांगा मावशा हो, एवढ्या दुरून जर येतो म्हणलं तर एकटी बाई येईन का? हा येईन का? रस्ता सोडता तिकडून. एकटी नाही आली आणि 5 बहिणी आल्या आहोत. किती? 5 बहिणी. मागं कोणीच नाही, पाहू नका. एका एकाने येणार आहेत, कशा आहेत ते पाहून घ्या. आता आल्या 5 गंगानी, आल्या 5 गंगानी, 5 Thank you.
पाहिल्या का 5 बहिणी लगेच तिकडं म्हणलं की लगेच माना ओढवल्या. तुम्हाला वाटलं बरोबर येते का? असं काही हरकत नाही. पण काही ठिकाणी असा प्रश्न केला, प्रवीण महाराज म्हणे तुम्ही अर्धाला साडी नेसता. तिकडीच जाऊ द्या, तिकडे आत्ता रूम मध्ये तिकडे होतो, तिकडे आले होते साड्या विचारला तुमची साडी दाखवा म्हणे, तुम्ही अर्धाला साडी नेसता का? अर्धी साडी आहे का? हे तुमचं गाव आहे ना, तुम्हाला खोटं वाटत नाही, तुमचंच गाव आहे ना. तुमच्या कपाटात नव्या नव्या साड्या असत आहेत ना? नाही नाही, तुम्हाला खोटं वाटत. मी 21 साड्या सोडून दाखवत असतो. 21 साड्या सोडतो मी. द्रुपदी वस्त्रहरण, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. 21 साड्या सोडून दाखवतो मी आता 21 साड्या सोडून दाखवतो. तुम्ही आता उठा, तुमच्या कपाटातल्या नव्या नव्या साड्या आणून द्या मला, मी नेसून दाखवतो. पण नेसल्याच्या नंतर वापस नाही देणार.
सोबत घेऊन जाईन मी. जा मग मोठा भारी भारी आता मोदी दिलेले आहेत ना तुम्हाला, तुमच्याकडे आल्या का? किट नका आणू, किट मधली साडी दे. असं काही हरकत नाही. आपण भारुडातल्या भारुडातनी एकातले 1-2 भारूड घेऊ, आहे की नाही? तुमच्या गावात पोरग आहे का लग्नाचं? हा, तू काय कामाला वांग्या हात वरी करू लागला? पोरग आहे का? मला जे पसंत आलं तेच त्याच्यासोबतच करीन पण मी. हा, पण खरं सांगा, आता लग्नाला जायच्या वेळेस वराड येते की नाही? हा, मग वराडाला बसायला गाडी लागत का नाही? की लागते की नाही? तुमच्या गाडीची व्यवस्था केली, कपड्याची व्यवस्था केली, तुमचे लहान लहान लेकर आहे ते चिलर खुर्दा रोडवर जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी व्यवस्था केली, जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. लग्नाला चला, आता लग्नाला चला, सासूबाई आता बाई लग्नाला चला. सासूबाई आता बाई लग्नाला आता तुम्हाला गाडी तर पाहिजे, पैदल थोडी येणार आहे, दूर आहे गाव. तुम्हाला बसायला टिपऱ्याची गाडी, टिपऱ्याच्या गाडी तुम्ही गाडीत नाही बसायचं, तुम्ही गाडी खाली बसा. ए लग्नाला चला, तर लग्नाला चला. आता गाडी झाली, पोरग पसंत आहे का? अरे याच्यासारखं जवान पोरग तरी कुठे जगात आहे का? पसंत आहे का? एखादा माहीत आहे का? माहीत द्या ना. पोरग पसंत आहे का? अबे वहां घेऊ, तुम्हाला विचारत जाऊ का मी? तिकडे विचारत जाऊ. तुम्हाला पसंत आहे का मी? असंच मला आतापर्यंत मला भेटलं नाही. मला पण हे 2024 पाशी होईये बापा. फक्त लग्न तर घरी तर चालतं सांगतो. आता तुमच्या गाडीची व्यवस्था झाली आहे की नाही? एक चिलर खोटा, तुमच्या गाडीची व्यवस्था झाली की नाही? मग आता तुमच्या आता रोडच्या कडेला असं लग्न आहे, लेकर रोडवर गेले नाही पाहिजे, आहे की नाही? लेकर जर रोडवर गेले तर ऍक्सिडेंट होण्याची भीती वाटते, आहे की नाही? तर मग त्याच्या त्या वावरातली शेजारी काय आहे? कोरडी विहीर आहे. सारे लेकर त्या कोरड्या विहीर टाकून द्यायचे, म्हणजे रोडवर जायचं टेन्शन आहे ना. कोणी साड्या नेसत असन, कोणी धोतर नेसत असन, कोणी पॅन्ट शर्ट घालत असन. तुमच्या कपड्याची सुद्धा व्यवस्था केली आहे, कारण की मी 1 महिना आळंदी ते पंढरपूर असतो पैदल वारीले, आणि अजून 1 महिना मी तिथंच असतो पंढरपूरला. जेवढे चंद्रभागेत कपडे सोडलेले आहेत तेवढे उचलून घेऊन आलो गटून एक खोली बघून, ज्याला जे लागते ते घेऊन गेला,
की नाही? बरं जाऊ देते. आता तुमची जेवणाची व्यवस्था. हे तुम्हाला जेवायला बुंदीला पुरी, बुंदीला पुरीला शेंगाची कढी. तुम्ही तोंड बांधून खायचं आणि हात बांधून जेवायचं. हे लग्नाला चला, आता लग्नाला चला. पोराचा मामा आणि पोरीचे मामा दोघ जण या इकडे लवकर चला. वा 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 वा. लग्नाला चला, आता लग्नाला चला. झाला का 2 मिनिटात नवर होतो यार. हा? आता माझ्या मामाची परिचय देतो आणि नवरदेवाच्या मामाचा परिचय देतो, आहे की नाही? मामा तुमचं नाव सांगा. माझे नाव बबनराव गानफाडे. झालं मामा तुमचं नाव? तुमचं मामा? मतलब झापाजी वाघमारे. उंदीर मारणं होत नाही, वाघ मारे. असो, यायच्या मामाचा परिचय दिला, आहे की नाही? पण यायचा बिझनेस लय मोठा आहे. इथं नाही राहते ते, हे राहते इंग्लंडला. बिझनेस लय मोठा यायच्यावाला. कोणता? केसावर फुगे विकते तो. केसावर फुगे विकते तो. आणि आमच्या मामाचा बिझनेस काय साधा नाही आहे. तुम्ही म्हणसान आमचे मामा काय कमी आहे, अमेरिकेला राहते तर काय करते तर चपला शिवते तर. बिझनेस काय कमी आहेत का? चला पकडा, चला पकडा मामा. सगळ्याला अक्षता मिळाल्या का? ज्याला कोणाला मिळाल्या असन, मिळाल्या नसन तो गोटी मारू नका. लग्न जर म्हणलं तर बगर आयराचं कोणी लावू नका. बगर आयराचं कोणी लग्न लावू नये सांगतो.
आणि तुम्ही जर बिगर आयराचं लग्न लावून गेले तर सकाळी हे डबा जाय, आता डबा घ्यायचे काम नाही, घरी संडास आलेला आहे, असं काही हरकत नाही म्हणा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडमुविनायकं गिरिजात्मतं देवरं गिरिजाते उर्वान्तं लवणं लेनाति गिरिजात्मतं वरवरं पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान समयो सदा समीप्रियसे वाग्वादा जराफलाद गतिका संपूर्णानियसे भावेश गुरुचे पदांबुजधरा चिती स्मरा आधारे दोपाक्षी अंतरपाठवरी वधुवरा प्रिया सदा मंगल गती समीप नवरा घेऊनिया वागरा गुरु ते मधुपर पूजन करा अंतरपटा ते धरा मारा मारी वधूवरा न करणे पुरिया मंगल शुभमंगल. आता लग्न कोणासोबत लागलं, कोणाच्या गळ्यात माळ गेली? मामा सोबतच लग्न लागलं. बरं बरं असं. मामा आता तुम्ही नाव घ्या पहिले, उखाणा. टेबलावरती खिचडी आणि ह्या नवरदेवाला मारली डुकरानं उसळी. मामा तुम्ही घ्या एक नाव, तुम्ही घ्या. वाकडी तिकडी बाबूर बाबरेले हिवरा घर पाला आणि बाबूराव मेला तर दुसरी बायको केला. नाही चुकलं ना, दुसरा नवरा केला. असं बाबूराव मेला तर दुसरा नवरा केला. बरं बरं आता तुम्ही घ्या पहिले. कॉपी चालू आहे इकडं. मला येतच नाही, शिकवून आहे येत नाही, बोलताच येत नाही.
आता समजते घरी गेल्यावर बोलता येत नाही कसं. बरं मी घेतो पहिल्या. स्टीलची कॅटली निर्मा साबणाला धुतली, स्टीलची कॅटली निर्मा साबणाला धुतली आणि याच्या तोंडात काळी मांजर मुतली. अजून घेऊ का? तारावरचं पाखरू टुकुटुकुप आहे, तारावरचं पाखरू टुकुटुकुप आहे, हे संडासले बसला तर फुटाने खाये. अजून घेऊ का? हा बरोबर आहे, बरोबर आहे का? समोर होती देवळी, देवळीत होती खिसणी, समोर होती देवळी, देवळीत होती खिसणी आणि हे संडासले गेले तर डुकराने दिली डोसणी. मला जाऊ द्या विनोदाचा भाग. एक सुंदर नाव घेतो. रुंदून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा आणते, त्याला घुंगर बारा तिकडून व्यापारी व्यापारीले घालते वाडा. वाड्यात वाड्यात 7 वाड्याची होती मी किल्ली उघडते देवकोणी तुझा खाटर होती बशी बशी होता कप कपात होतो दुधात पडली माशी. आमचे राव गेले काची, याच्या नावानं धरते मी कार्तिकी एकादशी. ज्ञानोबा तू का हरा म्हणजे लग्न लागलं. पण महाराज नाथबाबाने कुणाचं लग्न लावलं या भारुडात सांगते. बाबा हो बाबा याचं माझं आमच्या दीपक भाऊ पाटीलनं केले 101 रुपयाचं दान. दिला आई राणून त्या दादाला हाय दत्त महाराजाचं देणं म्हणून केलं त्याने 101 रुपयाचं दान. ज्याचं बापू पुण्यवान हो, ज्याचं बापू पुण्यवान त्याचा लेख करे दान, त्याचा लेख करे दान, त्याचा लेख करे दान. हळद वाटुनी वाटियाला पाटा, हळद वाटुनी वाटियाला पाटा, अवगुणाचा नवरा हळदीने उठा. हळद म्हणलं तर पहिले आमच्या गव्हाणे महाराजांनी हिम्मत लावली पट्ट्याने, दिले 50 रुपये आणून. त्या दादाला हैदराबाद महाराजाचं त्यानं म्हणून केलं त्याने 51 रुपयाचं दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करे दान, ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करे दान, त्याचा लेख करे दान.
हळद म्हणजे पूर्वीच्या काळात एक महिना हळद चालायची. म्हाताऱ्या महिला मंडळी माहित आहे. आता पहिल्या दिवशी धामधूम, दुसऱ्या दिवशी टामटूम आणि तिसऱ्या दिवशी सामसूम. 3 दिवसात मोकळ. पहिल्या दिवशी हळद लावते एकच दिवस, दुसऱ्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी झालं, दुसऱ्या परत पाटील. 3 दिवसात खतम. पण नाथ महाराजांनी ते हळद नाही सांगितली. हळद कुठली सांगितली? कर्माला हळद म्हटलेली आहे. जग जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माचे फळ. आमचे श्याम भाऊ आमचे श्याम सुंदर भाऊ निब्रट या दादानं दिले 101 रुपये आला. आमच्या दत्त महाराजाला झाले पावन. आमच्या श्याम सुंदर भाऊ साठी जोरदार टाळी वाजवा. जे का कोणी वाजवली नाही टाळी लक्षात ठेवा, पुढच्या जन्मातली बाजारात वाजवायला बरं. समजलं ना? नवमी बंडू सोनटक्के आमच्या या सुद्धा दादा केले 51 रुपयाचं दान. वाजवा टाळ्या. आमच्या माहीताई अवताडे ना केले 101 रुपयाचं दान. माहीताई कुमारी केले 101 रुपयाचं दान. त्या ताईला हाय दत्त महाराजाचं देणं म्हणून केलं त्यांनी 101 रुपयाचं दान. पप्पी घेतात काय दादा? आमचे दोंडू भाऊ मुसाळे केलं त्याने 501 रुपयाचं दान, 100 रुपयाचं दान. किती आहे मला वाटतं 500 रुपये दिले काय म्हणून आणून. नकलीला आहेत काय दादा? दादा म्हणू का भाऊजी म्हणू? आमचे गजानन भाऊ लांडे या दादाला सुद्धा 200 रुपये दिले आणून. त्या दादाला नाही झालं सण म्हणून केलं 201 रुपयाचं दान. वाजवा जोरदार टाळ्या. चाल मनाची राहू देतो. पप्पीनं घेऊ फक्त. आमच्या अंकुश भाऊ ताजने केलं 201 रुपयाचं दान. त्या दादाला आहे दत्त महाराजाचं देणं म्हणून केलं त्यांनी 201 रुपयाचं दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करे दान. त्याचा लेख करे दान. त्याचा लेख करे हळद वाटून वाटेला पाटा. गुणाचा नवरा हळदीने उठा. नागवा नवरा नागवी नवरी दोन्ही बसले चराचरी. सभा मंडपी दोघेची दोघे एका जनार्दने नाचतील भोगे. बघा नागवा नवरा म्हणजे कोण? नागवी नवरी म्हणजे कोण? अय चिडर खुर्दा तुप्पाचा रे. आमच्या मंदाताई बावणे या ताईनं सुद्धा केलं 51 रुपयाचं दान. वाजवा आमच्या मंदाताईसाठी जोरदार टाळ्या. नवरदेव हाल तुम्ही आता नाचा लागते.
हो नाचा लागते पण हा तिकडे पा तिकडे शिवारी तुझी पार्वती असं काय ते रई लावू लागले होते काय जमले का ओ पिंट्याचे पप्पा जमले का म्हणते विचार असो पण नागवा नवरा म्हणजे कोण आणि नागवी नवरी म्हणजे कोण नागवा नवरा नागवी नवरी नागवा नवरा म्हणजे मन आहे आणि नागवी नवरी म्हणजे बुद्धी आहे या दोघांचं लग्न लावलं आमच्या दोघांचं लग्न लावलं नाही फक्त हे दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी तुम्हाला सभा मंडप कुठला सांगितला हे सभा मंडप सांगितला का हे सभा मंडप सांगितले नाही हे 3.5 हाताचा ते आहे हे मंडप सांगितला आणि या मंडपात दोघं सुद्धा राहते मन सुद्धा राहते आणि बुद्धी सुद्धा राहते सभा मंडपी दोघेची दोघे आणि एका जनार्दनी नाचतील होगे हे सांगितलेलं आहे आणि एवढे उभे राहून आता रात्री पाहिलं म्या भागवत चिल्लर खुर्दा एवढे भागवताले होते का उभे राहू राहू पाहिले ऐकाले नुसते सोंग 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 नुसते सोंग पाहिजे घेणं नाही देणं नाही वाजवा रे वाजवा माईक माईका समोर
7:30. व त्या मायबापाशी उद्रा हो आपल्या दोघांचं लग्न झालं तिकडे बोला मायपातनी लग्न लागले की नाही लागलं लग्न या बोहाचा हात का नसा असा 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 करत घायबरू लागले काय म्हणजे आताच हा कशाला काय बरं हा मला आता पण अशी बाई भेटली नाही. आता मला मिळाली. ही खुशीमध्ये आहे. पण आता आपलं लग्न झालं हो हो आहे की नाही हो ना पण मला घरात तुमचे आई बाबा पाहिजे नाही घरामध्ये आईबाप नाही पाहिजे हो आईबापाला मी फेकून देणार मायपात बोला माझ्याकडे काय आईस्क्रीम खाल्ली की तुम्ही कधीतरी हा आईस्क्रीम खाल्ली का नाही बाबा मग आईस्क्रीम खासान दिली पाहिजे हो पण तुमचं लग्न आपल्या दोघांचं लग्न झालं मला तुमचे आई बाबा पाहिजे नाही कुठे फेकून दे आपण दोघं जण राहायचं फक्त अरे वा असं कसं होणार वेगळं राहायचं आपण म्हणजे आईबाप कुठे जाणार आहे? कुठे सोडून द्या नाही नाही असं नाही होऊ शकत मग मी त्या भाऊजीला करतो मग मी मागवा लागते मी दुसऱ्या भाऊजी सोबत लग्न करतो मग नाही नाही तसं नको करू. तसं नाही करतो त्याचं लग्न झालं तर झालं किलर खूप असं तुम्ही येत नाहीये तुम्ही थांबा फक्त जरा काय नाही एखाद्या तोंडामध्ये थांबू देत बोला ना बोला ना बोलत असता अय शंकर सारखाच करत आहे शंकरले म्हणलं ते धोचीले अय केलं की जोर अय कोण करत आहे तुमचे आई बाबा पाहिजे नाही अहो कुठे सोडून द्यायचं कुठे सोडून द्या फक्त आपण दोघं वेगळं राहायचे तुमचे आई बाबा वेगळे राहतील अरे बाबा असं कसं होणार आहे तसंच होणार आहे वागवा लागते नाही वागवायचं हे तुम्हाला सांगते वेगळं निघा संसार करिता चिनले बहु संसार करिता चिनले भाऊ अन्नदातला विकून आणले गहू आता येणे इकतो पाऊस नका तशी एका भुक्की तुमचा रानकांदा फोडी पाऊस नका ओय ओय काय सांगा ना ओय हल्ले हो गेल्या तिकडं वा 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 तुमचं गाव मस्त दिसलं म्हणे असतेच मला कोणा कोणा गावात कॅशेट गुतलेली कॅशेट म्हणते आता येणे निघतो याच्या बदलीवर मी गहू आणतो अरे संसार करिता दगदगले म्हणे संसार करिता दगदगले म्हणे नंदा विकिल्या 4 जणी पण नंदा कोणत्या सांगितल्या तुम्हाला घरच्या नंदा घरच्या नंदा नाही नंदा कोणत्या आशा माया तृष्णा कल्पना
हे नंदा सांगितले 4 विकायला. तुमच्या गावात पाटील आहे का? हा गेले तर विकलं. पाटील आहे का तुमच्या गावात? इथं आहे का बसून? पाटलाची पाटली शोधतो का मी? मावसा शोधतो का? अरे तुम्ही मुकाट्यानं बसवणार बाबा, बोलू द्या ना थोडं. येऊ का तिथं देऊ का धंदा घे गप्प बसा. पाटलाची पाटली शोधतो का? बोलत जा. शोधतो. बाई मी कशी गा, बाई मी कशी गा, कपाळी कुंकू हातभर बांगड्या पाटली कशी गा. वाह वाह वाह, टाळ्या वाजवा. क्या बात है. हे राहू दे. आता पाटलीड मानला मावच्या घरात संसार असते की नाही, प्रपंच असते. मै सासू सांग कशी येत. अरे तुमच्यापेक्षा मेंढ्या तरी बऱ्या. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की